नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरनं त्यांच्या साथीदारांच्या मदतीनं अत्यंत सुनियोजित कट रचल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर येते. तपासानुसार मोटेगावकर यांनी त्यांच्या क्लासमध्ये कार्यरत असलेल्या पीव्ही कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवरती नियुक्ती करून घेतली होती. तसंच मनीषा मांढरे ही देखील एनटीएच्या पॅनलवरती वर्णी लावण्यात आल्याचं समोर आलंय. सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि मोटेगावपर्यंत पोहोचवणार अशी सोय करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तर मोटेगावकर यांनी त्यांच्या आर्थिक ताकदीच्या बळावरती हे संपूर्ण नेटवर्क उभं केल्याचा संशय सीबीआयला आहे. दरम्यान नीट व्यवस्थापनातील आणखी कोणी या प्रकरणामध्ये सहभागी आहे का याचाही तपास आता सीबीआयकडून केला जातोय. आणि यानंतर नीटचे गुन्हेगार नेमके कोण आहेत जाणून घेऊयात. तर मुख्य सूत्रधार मास्टर माइंड आहे पीव्ही कुलकर्णी, निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक, नीटच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये तो आहे. पुढे मनीषा मांढरे बायोलॉजी प्राध्यापक, पुणे मॉडर्न कॉलेज, नीटच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये. त्यानंतर शिवराज मोटेगावकर, आरसीसी कोचिंग क्लासेस संचालक, रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. पुढे बीएएमएसचा विद्यार्थी जो नाशिकमध्ये राहतो असा शुभम खैरनार, श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांवरती त्यानं पाळत ठेवलेली होती आणि श्रीमंत पालकांना गाठून लाखोंचे व्यवहार केले. मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर चालक आहे, पुण्यात ती राहत होती आणि विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचवणं हे तिचं काम होतं. धनंजय लोखंडे आयुर्वेद डॉक्टर, अहिल्यानगरमधला आहे आणि सध्या पुण्यात वास्तव्यास होता. विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.